जर तुमची मुलं पिझ्झा बर्गरसाठी हट्ट करत असेल तर त्यांना असं व्हेज क्रिस्पी रोल खायला घाला. बघा किती खुश होतील. त्यासाठी इथे 1 वाटी हिरवा वाटाणा घेतलेला आहे, 3 बटाटे घेतलेले आहेत. हे स्वच्छ पाण्याने धुवायचे आणि नंतर कुकरला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. अवघ्या 10 मिनिटात होणारा नाश्ता आहे. आता वाटाण्याचं सीझन आहे. तुम्ही असे वेगवेगळे प्रकार बनवू शकता. मुलं पण खुश होतील. अगदी मुलंच काय तर मोठालेसुद्धा खुश होतील. एवढा छान टेस्टी लागतो. आता हे कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घेतल्या. थंड झाल्यानंतर बटाट्याची साल काढून घ्यायची आणि तो स्मॅश करून घ्यायचा. अगदी बारीक स्मॅश करून घ्यायचा. त्यामध्ये वाटाणेसुद्धा स्मॅश करून घ्यायचे आहेत. नेहमीच ती पावभाजी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही असं व्हेज क्रिस्पी रोल बनवू शकतात. आणि त्यामध्ये 1 टीस्पून मिरची पावडर, त्याचबरोबर हाफ टीस्पून धना पावडर, हाफ टीस्पून हळद पावडर आणि भरपूर सारी कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे. एवढा छान टेस्टी क्रिस्पी रोल होतो ना, तर तुम्ही एकदा बनवलं तर बघा सारखंच बनवाल. त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची, चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. अगदी व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिक्स केल्यानंतर एकसारखी चव लागते आणि भन्नाट असे हे क्रिस्पी रोल तयार होतात. तर बघा आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता इथे मी ब्रेड आणलेले आहेत बघा. तर 7 ते 8 हे ब्रेडचे स्लाईस घ्यायचे. तर ब्रेडच्या ह्या साईडच्या कडा कापून घ्यायच्या आहे सुरीने, अगदी व्यवस्थित कापायच्यात. तर मोठ्या साईजचा ब्रेड आणला तर अगदी छान असे क्रिस्पी रोल तयार होतात. तर ह्या साईडच्या कडा काढून घ्यायच्यात. तर त्याचा पण आपण यूज नंतर करणार आहोत. तर ते साईडला ठेवलं. त्यानंतर ब्रेडचा स्लाईस घ्यायचा आणि पोळपाटावर असं लाटण्याने ते लाटून घ्यायचं. पूर्ण असं चपटा करून घ्यायचा आणि त्यावर हे आपण जे स्टफिंग केलं होतं ते त्यावर व्यवस्थित चमच्याने लावून घ्यायचं आणि असा रोल बनवायचा आहे. अगदी प्रेस करून व्यवस्थित असा रोल बनवून घ्यायचा. एका मागोमाग असे आता मी सगळे रोल बनवून घेते. अगदी झटपट होतो आणि एवढा टेस्टी लागतो ना, तर बघा लहानच काय तर मोठालेसुद्धा खुश होतील खाऊन. तर असे एका मागोमाग आता मी हे रोल तयार करून घेतलेले आहे. अगदी झटपट होतात, फार वेळ लागत नाही. तर इथे मी क्रिस्पी रोल हे तयार करून घेतलेत. आता बघा ते जे ब्रेडचे आपण कडा ठेवला त्या मिक्सरला अशा फिरवून घ्यायच्या आहेत. ब्रेड क्रम्स तयार झाल्यानंतर इथे आता रोल पण तयार झालेले आहेत आणि आता आपण इथे 2 चमचे मैदा घेऊन त्यामध्ये थोडं पाणी ॲड करून आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एक रोल घ्यायचा, त्याच्यामध्ये टॅप करायचा आणि ब्रेड क्रम्स लावून असं तेलामध्ये छान तळून घ्यायचे आहेत. तर फार तेल लागत नाही, अजिबात तेलकट होत नाही. त्यामध्ये व्यवस्थित 3 ते 4 या प्रमाणामध्ये टाकून अगदी क्रिस्पी होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. अधूनमधून पलटी करायचे आणि एवढे छान होतात ना, तर बघा तुम्ही टोमॅटो केचप बरोबर किंवा चटणीसोबत असं सर्व करू शकता. तर झालेत ना छान. तर बघा तुम्हाला आवाजावरनं कळत असेल की किती क्रिस्पी झालेले आहेत. तर मी तुम्हाला एक तोडून दाखवते. एवढे छान टेस्टी होत आहेत ना, तर लहानच काय सगळे मोठे खुश होतील. नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास फॉलो करायला विसरू नका.